नागपूर शहरात वाहन चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांविरोधात सोनगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। 2 आरोपींना अटक करत पोलिसांनी 5 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून तब्बल 5 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश मिळवले आहे। या कारवाईमुळे वाहन चोऱ्यांच्या टोळीचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नागपूर शहरातील सोनगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना गुप्त माहिती प्राप्त झाली आहे। तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपींचा शोध घेण्यात आलाय। तपासादरम्यान रोशन अशोक बोबडे आणि मंगेश सुधाकर तरार या 2 सराईत आरोपींना ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान आरोपींनी विविध भागातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी आरोपींकडनं 5 चोरीच्या दुचाकी जप्त केल्यात। यात होंडा ऍक्टिव्हा आणि सुझुकी एक्सेससह विविध वाहनांचा समावेश आहे। जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे 2,51,500 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या कारवाईमुळे सोनगाव पोलीस ठाण्यातील चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून प्रतापनगर, सक्करदरा, हुडकेश्वर आणि सदर पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले वाहन चोरीचे गुन्हेही उघड झाले आहेत। सोनगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे वाहन चोरी करणाऱ्या टोळ्यांवर मोठा आघात झाला असून पुढील तपास सुरू आहे। यामध्ये जो आहे यामधले 2 आरोपी आम्ही जे आहे ते निष्पन्न केलेले आहे। याच्यामध्ये एक रोशन अशोक बोबडे, वय 40 वर्ष, प्लॉट नंबर 2, गोपाळनगर बस स्टॉप जवळ, नागपूर, आणि दुसरा आरोपी आहे मंगेश सुधाकर तरार, वय 43 वर्ष, हा सुद्धा गोपाळनगर बस स्टॉप जवळ नागपूर राहणारा आहे। तर यामध्ये आरोपी क्रमांक 1 जो आहे रोशन बोबडे, हा नागपूर शहरातील रेकॉर्डवरचा आरोपी आहे। याच्यावरती जे आहे आम्हाला जी आतापर्यंत माहिती प्राप्त आहे, याच्या 2019 पर्यंत, म्हणजे शेवटचा गुन्हा याने 2019ला केलेला आहे। असे 15 गुन्हे जे आहेत या रोशन बोबडेवरती जे आहेत ते दाखल आहेत, अनेक चोरीचे, विविध चोरीचे। आणि आरोपी क्रमांक 2 जो आहे हा त्याचा सहकारी म्हणून निष्पन्न झाला आहे। याच्यावरती सध्या आम्हाला गुन्हे अभिलेख जो आहे तो मिळून आलेला नाही। तर आमची टीम जी आहे याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही या सर्व जो मुद्देमाल आहे, अप्रॉक्सिमेट 2,51,000 रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो आम्ही जप्त केलेला आहे। आणि याच्यामध्ये आम्ही अधिक तपास करून जे आहे अनेक गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करणार आहोत। तसेच माझे पोलीस स्टेशन सोनेगावच्या वतीने जे आहे नागपूर शहरातल्या सर्वांना हे आव्हान राहील की ज्यांच्यासोबत अशा चोरीच्या घटना झाल्या असतील तर त्यांनी निश्चितच जे आहे पोलीस स्टेशन सोनेगावला जे आहे ते संपर्क केला। वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमध्ये नागपूर पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे। 5 गुन्ह्यांचा उलगडा आणि चोरीच्या दुचाकींची जप्ती यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। या प्रकरणात आणखी काही आरोपी किंवा गुन्हे समोर येतात का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।